महादेवच्या जयघोषात चंदनजिरा ते उज्जैन पायी दिंडी महाकालचा चरणी 15 दिवसांची भक्तिमय पदयात्रा पूर्ण 70 भाविकांनी घेतले श्री महाकालेश्वराचे सुखरूप दर्शन। महाराष्ट्रात चांगला पाऊस पडू दे अशी महाकालाकडे प्रार्थना। श्रावणाच्या पवित्र पर्वात चंदनजिरा ते उज्जैन अशी तब्बल 15 दिवसांची पायी यात्रा करणारे 70 भाविक अखेर उज्जैन येथील श्री महाकालेश्वराच्या चरणी पोहोचले। हर हर महादेवचा जयघोष मुखी शिवनाम आणि मनात महाकालाच्या दर्शनाची आस घेऊन सुरू झालेली ही पदयात्रा अत्यंत भक्तिमय वातावरणात पूर्ण झाली। उज्जैनमध्ये पोहोचल्यानंतर भाविकांनी श्री महाकालेश्वराचे सुखरूप दर्शन घेतले। चंदनजिरा येथून सुरू झालेल्या या पायी दिंडीचा प्रवास राजूर, भोकरदन, बोदगाव, गणपती आणि बरानपूर मार्गे उज्जैन असा झाला। तब्बल 15 दिवसांचा हा पायी प्रवास असतानाही संपूर्ण यात्रेदरम्यान भाविकांना कोणतीही मोठी अडचण आली नाही। भक्ती आणि श्रद्धेच्या बळावर भाविकांनी हा खडतर प्रवास यशस्वीपणे पूर्ण केला। उज्जैन इथं महाकालेश्वराचे दर्शन घेतल्यानंतर भाविकांनी महाराष्ट्रात चांगला पाऊस पडू दे, शेतकरी सुखी होऊ दे आणि राज्यात सर्वत्र समाधानाचं वातावरण निर्माण होऊ दे अशी प्रार्थना भगवान महाकालाकडे केली। शेतकरी आणि ग्रामीण भागासाठी पाऊस अत्यंत महत्त्वाचा असल्यानं भाविकांनी आपल्या वैयक्तिक मनोकामनांसोबतच संपूर्ण महाराष्ट्राच्या सुख समृद्धीसाठी महाकालाच्या चरणी साकडे घातले। उज्जैनमध्ये पोहोचल्यानंतर भाविकांमध्ये प्रचंड उत्साह पाहायला मिळाला। महाकाल मंदिर परिसरात पोहोचताच हर हर महादेव महाकाल की जय च्या जयघोषानं वातावरण भक्तिमय झाले। प्रदीर्घ पायी प्रवासाचा थकवा विसरून भाविकांनी मनोभावे महाकालेश्वराचे दर्शन घेतले। श्रावण महिन्यात महाकालाचं दर्शन घेण्याचे भाग्य लाभल्यानं भाविकांमध्ये विशेष आनंदाचे वातावरण होते। 15 दिवसांच्या पदयात्रेचा शेवट महाकालाच्या दर्शनाने झाल्यानं हा क्षण भाविकांसाठी अविस्मरणीय ठरला। महाकालेश्वराचे दर्शन घेतल्यानंतर भाविकांचा परतीचा प्रवास सुरू होणार आहे। पायी प्रवासादरम्यान परस्परांना साथ देत सामूहिक भोजनाची व्यवस्था करत आणि शिवनामाचा गजर करत भाविकांनी ही यात्रा पूर्ण केली। चंदनजिरा ते उज्जैन पायी दिंडीचं हे 3रे वर्ष असून दरवर्षीप्रमाणे यंदाही भाविकांनी मोठ्या श्रद्धेने या यात्रेत सहभाग घेतला। श्रावणातील शिवभक्ती आणि महाकालाच्या दर्शनाची ओढ यामुळे या पदयात्रेला विशेष महत्त्व प्राप्त झाले। या संपूर्ण पदयात्रेबाबत माहिती देताना आयोजक प्रताप पवार यांनी सांगितले की भाविकांनी अत्यंत श्रद्धेने आणि उत्साहाने हा प्रवास पूर्ण केला। यात्रेदरम्यान कोणतीही मोठी अडचण आली नाही। महाकालेश्वराचे सुखरूप दर्शन झाल्याचे समाधान असून महाराष्ट्रात चांगला पाऊस पडावा यासाठी महाकालाकडे प्रार्थना करण्यात आली अशी माहिती त्यांनी दिली आहे। जालन्यातील चंदनजिरा येथून सुरू झालेली शिवभक्तीची ही पदयात्रा महाकालाच्या दर्शनानं सफल झाली असून आता भाविक महाकालाचा आशीर्वाद घेऊन परतीच्या प्रवासाला निघणार आहेत। श्री महाकाल आम्ही जालना ते उज्जैन पायी दिंडी आम्ही काढली होती। 13 तारखेला आम्ही निघलो होतो। महाकालच्या आशीर्वादानं आम्ही नाही का 13 दिवस आमचे संपूर्ण झालेले आहे। आमची खाण्याची व्यवस्था सगळी व्यवस्था महाराष्ट्र कृपेमुळे आम्ही सगळं मस्त झालेलं आहे। आमचे जेवढे सहकार्य आहे सगळं भलं झालेलं आहे, काही विषय नाही। आम्ही दर्शन बी 15-20 मिनिटामध्ये आम्ही दर्शन बी खूप केलं भारी केलेलं आहे। खाली आमचे जे वारकरी मंडळी आहे त्यांचं एकच म्हणणं आहे दुष्काळ जाहीर झाला नाही पाहिजे। जेवढे आम्ही शेतकरी लोक आहे त्यांच्यासाठी नाही का महाकाला आम्ही प्रार्थना केलेली आहे, पाणी पडला पाहिजे, पाऊस पडला पाहिजे। आमचं समजून घ्यावा अशी गोष्ट आमचे सुमित भाऊ बोलणार। असं म्हणणं आलेलं आहे शकत नाही याच्यामुळे नाही का एवढंच इच्छा आहे सारी भक्तांची खाली बाबा महाकाला एवढं प्रयत्न करा आमच्यासाठी आमचं सगळ्याचं सुख शांती राहावा आणि पाणी आमच्या महाराष्ट्रात पडलं पाहिजे, शेतकरी लोकांचं भलं झालं पाहिजे। जय श्री महाकाल।